हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण ब्लाऊजची बाजूची डिझाईन कशी बनवतात ते छोटीशी बाजू काढून मी तुम्हाला बेसिक टिचमध्ये काय काय आपण करतो यूज ते बघणार आहोत. बीट्स वगैरे इथं घेतलेला आहे मी मेजर टेप आणि स्केल याने पट्टी घेतलेली आहे, जे आपल्याला पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ते मेजरमेंट व्यवस्थित घेता येईल. तर इथं सगळ्याच्या बाजूची साईज वेगळी असते. कुणाचे 8, 9, 10, 11, 12, 13 जे बी असेल ते तुम्ही ब्लाऊजवर जेव्हा घेताल तेव्हा तुम्ही ब्लाऊजची समजा बाजू 12 असेल तर 12 घ्यायची आहे, 13 असेल तर 13. सगळ्याची वेगळी असते. इथं मी 3 इंचाची बाजू बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर मी इथं घेत आहे जे मेजर टेप आहे त्याने 3 इंच घेणार आहे. एक छोटीशी बाजू बनवून दाखवते तुम्हाला. आपण जेव्हा आता इथनं पुढे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला मेजरमेंट हे ब्लाऊजचं कसं घेणार आहोत आपण, कसं घेतो आपण ते सगळं दाखवणार आहे मी ब्लाऊजचं पण. तर इथं 3 इंच घेऊन मी स्केल पट्टी ठेवून व्यवस्थित पेन्सिलनी इथं व्यवस्थित ड्रॉ बनवून घ्यायचा आहे आपल्याला बाजूचा. ते आपण 3 इंच घेतल्यामुळं 1.5 इंचावर एक मी डॉट दिलेला आहे. वरती पण 3 इंचच घेतलेले आहे मी. इथं मी 3 इंचावर लाईन मारून घेते, ज्याकरून आपल्याला अंदाजा येईल की कसे आपण मार्किंग करणार आहोत. कुठलीही बाजू वरच्या साईडला थोडी साईज मोठी असते, त्याच्यासाठी मी वरच्या साईडला 4 इंच घेत आहे. पण जेव्हा मी ब्लाऊजचं मेजरमेंट तुम्हाला दाखवेल, आता पुढचे येणारे व्हिडिओ मेजरमेंट वगैरे असणार आहेत. काही व्हिडिओ येतील आपले बॅक नेक वगैरे हे मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट कसं घ्यायचं ते पण दाखवणार आहे. इथं मी 4 इंच घेऊन व्यवस्थित त्याला मार्किंग करून घेतलेली आहे. शेप दिलेला आहे बाजूचा. खालच्या साईडला जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर मेजरमेंट घेताल तेव्हा अर्धा इंच सोडायचं आहे. इथं मी अर्धा इंच घेत आहे. याच्यासाठी घेत आहे की तुम्हाला दाखवणार आहे की अर्धा इंच जेव्हा आपण अर्धा इंचमध्ये बीट्सचा वर्क करतो त्याच्यासाठी मी अर्धा इंच घेतलेला आहे. आपण ब्लाऊजवर ज्यावेळी करतो वर्क तेव्हा आपण अर्धा इंचामध्ये करतो आपण वर्क. आणि ज्यांना जास्त ब्राईट पाहिजे ते जास्त वर्क केल्याच्यानंतर मग ते थोडंसं मोठी साईज होते त्याची, बीट्स वगैरे जास्त लावल्याने. ब्रायडल वगैरे जेव्हा ब्लाऊज बनवतात तेव्हा त्याची साईज मोठी असते. तर इथं मी अर्धा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर घ्याल अशी मार्किंग तर 1-1 इंचाची घ्यायची आहे. हे छोटे साईज आहे आपल्या ब्लाऊजच्या मार्किंगची, त्याच्यामुळे मी अर्धा इंच घेतलेले आहे. जेव्हा पण तुम्ही ब्लाऊजवर मार्किंग कराल त्या टायमाला 1-1 इंचावर करा, ज्याकरून वर्क खूप सुंदर दिसतो आणि लाईन एकदम स्ट्रेट पाहिजे. हे बघू शकता, खूप छान अशी लाईन घेत आहे मी, ज्याकरून वर्क खराब नाही होत. आणि ब्लाऊजवरही अशीच मार्किंग करून घ्यायची आहे तुम्हाला. त्यासाठी मी तुम्हाला इथं आयडिया देत आहे की ब्लाऊजवर जेव्हा मार्किंग करतो आपण तेव्हा कशी करतात. तर इथं घेतलेला आहे मी जरी थ्रेडने आपण चेन टिच करणार आहोत. आणि इथं घेतलेली आहे मी 1 नंबरची निडल घेतलेली आहे. इथं घेतलेला आहे शुगर बीट्स आणि हे 2 mm गोल्डन मोती घेतलेले आहेत. इथं घेतलेला आहे मी हँगिंग मोती, क्रिस्टल जे बी तुम्ही बोलाल. इथं घेतलेला आहे मी पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे गोल्डन. तर पहिला आपण जरी थ्रेडनी चेन टिच करून घेणार आहोत. बाजूच्या पहिल्या लाईनवर आपण जरी थ्रेड करून घेणार आहोत. बघू शकता, जरी थ्रेडने आपण वर्क करून घेणार आहोत. इथं मी धागा वरती काढलेला आहे.
इथं व्यवस्थित चेन टिच करून घ्यायचे आहे आपल्याला. इथं चेन टिचच्या 2 लाईन बनवून घेणार आहे मी. तुम्ही 2ही बनवू शकता किंवा 3ही बनवू शकता. वर्क कारण खूप सुंदर दिसतो चेन टिच केल्याने. आणि चेन टिचच्या बाहेरच्या साईडने आपण हँगिंग करणार आहोत. तर अशी छोटी छोटी मस्त चेन टिच करून घ्यायची आहे. इथं चेन टिच मी कंप्लीट करून घेत आहे आणि नॉट देऊन इथं धागा पॅक करत आहे. इथं आपण आता शुगर बीट्स घेणार आहोत. इथं पहिला धागा मी कटरने कट करत आहे. गोल्डन थ्रेड आणि शुगर बीट्सने इथे एक लाईन बनवून घेणार आहोत आपण. दोन दोन शुगर बीट्स टाकून व्यवस्थित आपण इथं लाईन करून घेणार आहोत. इथं बघू शकता एक लाईन बनवून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर जो 2 mm चे गोल्डन मोती आहेत त्याने मी एक लाईन बनवून घेणार आहे. एक एकच मोती टाकायचा आहे ज्याकरून ते मोती पॅक होतील व्यवस्थित. 2-2 टाकू नका, नाहीतर ते चांगलं नाही दिसत आहे. ते व्यवस्थित वर्क नाही वाटत, लूज होतो वर्क, तो मणी हालायला लागतात. त्याच्यामुळे एक एक मोती टाकून व्यवस्थित ते मोती पॅक करायचे आहेत. इथं वापस मी एक शुगर बीट्सने लाईन देत आहे साईडनी. इथं बघू शकता आपली दुसरी लाईन पण कंप्लीट करून घेतलेली आहे मी. इथं बघू शकता जे आपण अर्धा इंच बाहेर घेतली होती लाईन, त्याच्यामध्ये ह्या वर्क कंप्लीट होतं. अगर तुम्हाला इथं स्टोन चेन लावायची असते तर हा पूर्ण अर्धा इंच जातो चेन टिचमध्ये आणि शुगर बीट्स आणि बीट्समध्ये. तर इथं मी अर्धा इंची मार्किंग करून घेत आहे. बघू शकता. तर इथं तुम्ही अंदाजाने पण करू शकता मार्किंग. जेव्हा तुम्ही 2 बीटच्या मध्ये एक लाईन द्यायची आहे, 2 बीटच्या मध्ये एक लाईन द्यायची आहे, असं पण तुम्ही करू शकता. अंदाजाने पण करू शकता, पण मेजरमेंटने करा ज्याकरून वर्क खराब नाही होणार. तुम्ही जेव्हा बीट्स लावताल तेव्हा तुम्हाला स्वतःचा अंदाज येईल की बीटच्या मध्ये जागा ज्या आहे त्याच्यामध्ये आपण बीट्स कशी लावायच्या दुसऱ्या लाईनवरती. तसेच तुम्ही एक 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 मोती लावत जाणार आहात. तिथे व्यवस्थित मी डॉट बनवून घेत आहे अर्धा इंचावर. इथे व्यवस्थित सगळी मार्किंग करून घेतलेले आहे मी. तर आता आपण थोडी चेन टिच आणि एक एक बीट्स लावत जाणार आहोत. ही खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊजची बाजूची डिझाईन करण्याची. खूप लवकर होतो हा वर्क, पटापट बनला जातो. ज्यांना कोणाला कस्टमरला ब्लाऊज 1 दिवसामध्ये हवा असेल तर हे पटापट 1 दिवसामध्ये ब्लाऊज बनलं जातं.
तुम्ही ही अशी सोपी डिझाईन बनवू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं आयडिया देत आहे. आणि दिसायला पण खूप सुंदर अशी बाजू दिसते याची. तुम्ही बॅक साईडला जेव्हा बनवतात बॅक नेक, तेव्हा तुम्ही पूर्ण बॅक साईडच्या गळ्यावरतीही बनवू शकता हे डिझाईन. पूर्ण ब्लाऊजवरही बनवू शकता. हे बघू शकता, इथं पटापट चेन टिच टाकून मी एक एक बीट्स टाकून घेत आहे. फटाफट वर्क बनतो हा, जास्त टाइम नाही लागत. बनवायला पण खूप इझी आहे. छोटी छोटी चेन टिच टाका, ज्याकरून वर्क खूप सुंदर दिसेल. म्हणजे मोठी मोठी चेन टिच टाकली तर ते दिसायला थोडं खराब वाटतं. एकसारखी चेन टिच बनवा. इथं बघू शकता, खूप सुंदर अशी छोटी छोटी चेन टिच टाकत आहे मी. इथं नॉट देऊन धागा पॅक करायचा आहे. आणि दुसरी लाईन बनवायला घ्यायची आहे. इथं आपण असाच पूर्ण वर्क बनवून घेणार आहोत ब्लाऊजच्या बाजूचा. तर तुम्ही इथं माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन नवीन ॲडव्हान्सचे व्हिडिओ बघायला भेटतील. ज्यांना कुणाला बेसिक घर बसल्या शिकायचं आहे, बेसिक टू ॲडव्हान्स, त्यांनी आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. बेसिकचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत यूट्यूब चॅनलवर, तर नक्की जाऊन बघा. तुम्हाला बेसिक शिकायला खूप इझी होईल. तुम्ही घर बसल्या बेसिक शिकू शकता. तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा, ज्याकरून तुम्हाला समजेल की मी वर्क कसा करत आहे. तर तुम्हाला वर्क करताना प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपले बेसिक झालेलं आहे, हे ॲडव्हान्स चालू आहे. आणि ॲडव्हान्स क्लासचे पण आपले भरपूर व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत, ते पण नक्की बघा. तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ हे देखील सांगा. तर इथं आपण वर्क कंप्लीट करून घेत आहोत. बघू शकता 2 लाईन बनत आहेत, पण खूप सुंदर दिसत आहे हा वर्क. तुम्ही नॉर्मल डिझाईनच्या ब्लाऊजवर नाही, पण नॉर्मल ब्लाऊजच्या पीसवर जरी बनवला हा वर्क तरी खूप सुंदर दिसतो. तर इथं बघू शकता आपल्या 2 लाईन कंप्लीट होत आहेत. तर इथं मी पूर्ण लाईन बनवून घेतलेले आहेत आणि इथं नॉट देऊन मी पॅक करत आहे. 2 लाईन साईडच्या आहेत ज्या क्रॉसमध्ये आहेत, ते देखील मी इथं कंप्लीट करून घेणार आहे. इथं बघू शकता कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता इथं घेतलेले आहे मी नॉर्मल आपली सुई 12 नंबरची आणि थ्रेड घेतलेला आहे, पॉलिस्टर थ्रेड गोल्डन. तर इथं मी सुई वरती काढून घेतलेले आहे. इथं व्यवस्थित नॉट लावून घ्यायचे आहे. 2 धागे बोटामध्ये पकडून त्याच्या आतनं सुई वरती घ्यायची आहे हँगिंगसाठी. तर इथं मी 6 आपले शुगर बीट्स टाकलेले आहेत. त्याच्यानंतर एक हँगिंग मोती टाकलेला आहे आणि वरती एक शुगर बीट्स टाकणार आहे. तर ज्यांनी कोणी हँगिंगचे व्हिडिओ नसतील बघितले ते नक्की जाऊन बघा. हँगिंग कशी करायची ते मी दाखवलेले आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. तर इथं बघू शकता, तो जे आपण लास्टला मोती टाकला त्याच्यातनं नाही, हँगिंग मोतीमधनं सुई खालती टाकलेली आहे मी. असेच आपण पूर्ण हँगिंग बनवून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा मला.
आणि तुम्ही हे वर्क बनवा आणि मला सांगा की तुमचा वर्क कसा झाला ते. तर बघू शकता खूप सुंदर असा वर्क